एकाच घरातील दोन सुना आणि 23 वर्षांचा मुलगा. घटनेने परिसर हादरला. अखेर घरात सुरू होतं तरी काय? कोणत्या गुपिताने सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली? या प्रश्नांनी अख्खा परिसर थरथरला होता. हे प्रकरण घडलं एका मोठ्या प्रतिष्ठित व्यापारी घराण्यात. या घराचा कर्ता सुरेश आणि त्याचा धाकटा भाऊ अशोक दोघेही त्यांचा कपड्यांच्या दुकानांचा चांगला व्यवसाय सांभाळत असत. घरात दोघांच्या पत्नी रीमा आणि सोनाली आणि घरातील वयोवृद्ध लोक. वरकरणी हे कुटुंब शांत, एकजुटीने आणि मान सन्मानात जगत असल्यासारखं दिसत होतं. पण प्रत्येक घर जसं दिसतं तसं खरंच असतंच असं नाही. एका आठवड्यातील सकाळ सुरेश आणि अशोक यांना दिल्लीला जायचं ठरलं. दुकानासाठी मोठा माल आणण्यासाठी दोघे भाऊ घराबाहेर पडताना अगदी निर्धास्त होते. त्यांना वाटलं की घरात सर्व काही सुरळीत असेल. रीमा आणि सोनाली दोघीही शिक्षित, समजूतदार असा त्यांचा समज. पण त्यांच्या जाण्यानंतर काहीतरी बदलायला लागलं. घरात रोज संध्याकाळी शांतता असे, पण आता त्या शांततेत कुजबूज भरू लागली. रीमा आणि सोनाली कधीच एकत्र जास्त बोलत नसत, पण आता त्या दोघी सतत एकत्र दिसायला लागल्या. ते अगदी सावध नजरा टाळत. वृद्ध मंडळींनाही जाणवलं होतं काहीतरी वेगळं आहे, पण काय? त्याच दरम्यान घराच्या परिसरात वारंवार एक चेहरा दिसायला लागला. 23 वर्षांचा आर्यन, शेजारचा आणि सगळ्यांना परिचित. पण या घरात त्याचं येणं जाणं अचानक वाढलं. कोणी विचारलं तर दोन्ही सुना एक एक कारण द्यायच्या. फक्त काम होतं, काही सामान आणायला सांगितलं, आम्ही ओळखीचे आहोत. पण हे काम, ही ओळख अचानक एवढी वाढली कशी काय? शंका, संशय आणि अनामिक भीती हे तिन्ही सावल्यांसारखे घराभोवती फिरू लागले. एका संध्याकाळी घरातील वृद्ध बाईला वरच्या खोलीतून आवाज येऊ लागले. हशे, कुजबूज, दार जोरात बंद होत असल्याचा आवाज. त्यांना काहीतरी बरोबर नसल्याचा भास झाला. त्या हळूच जिना चढू लागल्या. प्रत्येक पायरीवर त्या थांबत होत्या. आवाज जवळ येत होता आणि मग अचानक शांतता. त्यांनी दाराजवळ जाऊन कान लावला, पण काहीच नाही. दुसऱ्या दिवशी गावात कुणालाही न सांगता येणारी एक अफवा पसरली. त्या घरात काहीतरी चाललंय. तो 23 वर्षांचा मुलगा काहीतरी वेगळंच करत आहे. दोन्ही सुना, दोघींनाही तो भेटतोय. लोकांच्या कुजबुजीने घराला वेढा घातला होता. पण कोण म्हणणार, कोण विचारणार? एक दिवस मात्र गोष्ट इतकी वाढली की थराराचा शेवट होणं अटळ होतं. त्या दुपारी घराचा दरवाजा अचानक कर्कश आवाजाने उघडला आणि एक किंकाळी उठली. अरे देवा, इथे काय चाललंय? तो आवाज शेजारीन मंजुळाचा होता. तिने वरच्या मजल्यावर डोकावला आणि पुढचा क्षण तिच्यासाठी आयुष्यभर आठवणीत राहील असा होता. वरच्या खोलीत तिला दिसलं काहीतरी जे कोणाच्याही अपेक्षेपलीकडचं होतं. आर्यन तिथे होता, दोन्ही सुना तिथे होत्या आणि त्या क्षणी सगळा संशय वास्तवात बदलला. शब्द कमी पडले, आवाज निघेना आणि पुढच्याच तासात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. सुरेश आणि अशोक दिल्लीहून धावत परत आले. घराभोवती जमलेली गर्दी, शेजाऱ्यांची कुजबूज, घरातील स्त्रियांचे अश्रू आणि आर्यनचा चेहरा भीतीने पांढरा झालेला. दोन्ही भावांना एकच प्रश्न छळत होता की आमच्या विश्वासाला हे काय झालं? आमच्या घरात हे असं कसं घडलं? रीमा आणि सोनाली दोघींनाही काही बोलायचं नव्हतं. त्यांचं मौन, त्यांचे वाकलेले चेहरे सगळं काही सांगून जात होते. आणि मग शेवटी थराराचा पडदा उघडला. रीमा आणि सोनाली दोघीही दीर्घकाळापासून घरात एकटेपणात होत्या. सुरेश आणि अशोक सतत कामात व्यस्त. घरात बोलायला, आधार घ्यायला कोणी नव्हतं. आर्यनशी त्यांचा ओळखीचा संपर्क वाढत गेला आणि भावनिक दुर्लक्ष हळूहळू चुकीच्या निर्णयात बदललं. या एका चुकीने घर उद्ध्वस्त केलं. मान सन्मान एका क्षणात गेला आणि दोन्ही भावांच्या आयुष्यात अविश्वासाचं सावट कायमचं राहिलं. शेवटी फक्त हेच उरलं, कधी कधी घरातले गुपित आवाज नसतात, पण एक दिवस अचानक दार उघडतं आणि शांततेत लपलेलं सत्य काळोखासारखं फुटून बाहेर येतं.